सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन यांना आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला भावेश पाटील कीड एक आक्रमक फलंदाज आणि एक संयमी खेळाडू. पहिलाच बॉल रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॉल शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकदा या बॉलवरती मिळेल. सचिन गरज यांचा पहिला बॉल इथून रिस्पेक्ट दिली गेली. पहिल्या बॉलवरती इथून कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची आदरणीय निखिलजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाडा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचं केले ठिकाणी झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय. पुढचा बॉल ऑफसाईडला बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सरळ क्लिअर करेल. कव्हरला ठोकलाय चौकार पहिल्याच बॉलवरती आदिलच्या बॅटमधून. बॅटने कनेक्ट केला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकफुटला जाऊन इथून चेंडूला फक्त दिशा दिली गेली. एकच सव्या बॉलवरती मिळेल. सेन्सिबल क्रिकेट सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, एक प्युअर क्रिकेट या दोन्ही टीमच्या मदतीतून आपण पाहणार आहोत. एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील ग्रामीण क्रिकेट ज्यांनी दनावून सोडलंय अर्थातच ध्रुव विलियम्स सातपाडी, तर दुसऱ्या बाजूला वीरेंद्रनगर एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर्स या टीममध्ये भरपूर आहेत आणि हे यंगस्टर्स सध्या इन ॲक्शनमध्ये आहेत. टॉस बॉल ऑफसाईडला इथून गॅपमध्ये पाहायला मिळते. बॉल सरळ निघून जाईल. कव्हरला इथून बीट करत येतोय भावेश पाटील यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. दहा धावा फलकडते आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत जरा चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतायत भावेश आणि आदिल. त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये. निखिलजी राऊत यांच्याकडून एक कॅश प्राईज आपण पाहतोय. दोन्ही टीमसाठी हे कॅश प्राईज आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. शेवटचा बॉल स्टेप आउट करून ऑफ साईडला वर शॉट, शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. हा क्लास, हा स्टँडर्ड भावेश पाटील कीड यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ठोकलाय चौकार. स्वराज्यासाठी लढले डीजे कौशिक शुभाचे मावले आम्ही स्वराज्याचं तट राखीतो. काय फटका पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती भावेशच्या बॅटमधून. 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. आज लिडिंग बॉलर सचिन यांना आपण पाहिलं, परंतु इथून लिडिंग बॉलरवरती चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट केले. 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती साई आलं. पहिलाच बॉल इथून शॉट ऑफ प्लेन होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाहीये. बॅटिंग एंडकडे थ्रो त्या ठिकाणी केला गेला. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याचा आपल्याला पाहायला मिळालं. एकदा या बॉलवरती मिळेल. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय तिथून टो लागला होता. मागील बॉलवरती जो स्ट्रोक आपण पाहिला आदिलच्या बॅटमधून प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिलंय. अग्निपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा या स्पर्धेची टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. पालघरचं क्रिकेट सातत्याने पुढे जाताना आपण पाहिलंय आणि पालघरमधील ज्या नामांकित स्पर्धा आहेत त्यामधून अजून एक अग्रगण्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न झाला होता भावेश यांचा. जर विचार केला तर आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 वेळा तो प्रयत्न दाखवला. दोन्ही वेळा त्यांना अपयश इथून मिळालंय. 2 बॉलचा खेळ झालाय.
दुसऱ्या बाजूला गोलंदाज साईला इथून कमबॅक करावा लागणार आहे. एक यंगस्टर आहे ज्याची चर्चा आपण करतोय आणि तो यंगस्टर सध्या इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून गॅपमध्ये बॉल चाललाय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चेस करेपर्यंत इथून बॉल सर्व क्लिअर करेल सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय भावेशच्या बॅटमधून. निखिल राऊत यांच्याकडून एक कॅश प्राइज आपण पाहतोय. दोन्ही टीमला इथून प्रोत्साहन देण्याचा ते प्रयत्न करतायत. हॅट्रिक 6 साठी 1500 रुपयांचा कॅश प्राइज. पुढचा बॉल ऑफ साईडला भावेश पाटील आज वेगळ्या मूड मध्ये आहेत. व्हॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त 6 धावा षटकार. पूर्ण सातपाटीकर एकच सांगत असतील, लाखो अरमान झलक हमने यही शौक पाले, कोई पूछे तो कह देना भावेश पाटील के दिवाने. इथून आपल्या बॅटिंगना दिवानं करत असताना सातपाटीकरांना पण तिथून या बॉलवरती कमबॅक झालाय गोलंदाज साईचा. म्हणजे 2 स्ट्रोक कव्हरला खेळल्यात ना, जबरदस्त प्राइजलेस स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डोळ्यांची पारणं फिटणारे ते स्ट्रोक होते भावेशच्या बॅटमधून. 25 धावा फलकावरती लागल्या. 25 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक रूपात. इथून या बॉलला रिस्पेक्ट दिले गेले. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 आकड्यावरती. 26 रन स्कोर करते आपण पाहतोय. प्रति षटकामागे 13ची सरासरी इथून गाठली गेले. ज्या पद्धतीने भावेश आणि आदिल मैदानामध्ये बॅटिंग करत आहेत. पहिला चौकार आदिलच्या बॅटमधून आपण पाहिला. चांगली सुरुवात इथून मिळाली आणि त्यानंतर भावेश काय बॅटिंग करत आहेत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर विचार केला तर 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळालाय. चौकार षटकारांनी सध्या डिलिंग सुरू आहे. टॉस हरल्यानंतर इथून ध्रुव 11 सातपाटी टीमला बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना इथून चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला इथून पुनरागमन करणं गरजेचं आहे. पलटवार करणं फार गरजेचं आहे टीम वीरेंद्रनगर या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये इथून पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला. असं रिडिंग बॉलर सचिनला आपण पाहतोय आणि सचिनवरती इथून विश्वास टाकला गेलाय. सचिन सुद्धा एक मोठं नाव आहे. अनुभव प्रचंड आहे. तर तो अनुभव इथून दाखवून द्यावा लागणार आहे. मागे काय घडलं हे विसरून इथून वर्तमान काळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं आहे. एका मोठ्या मंचावरती तुम्ही खेळतायत. मोठा पंच देणं सुद्धा गरजेचं आहे. असा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संपुष्ट लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 27 रन स्कोर करते आपण पाहतोय. आदिलला या मॅचमध्ये इथून ॲज ओपनर म्हणून प्रमोट केलं गेलं. एक चांगला ऑलराऊंडर आदिल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला सचिन आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळला गेला होता. बॅटरला रीड केलं गेलं होतं आणि फॉलो करून चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. आता दुसऱ्या बॉलवरती इथून कहाणी काय असणार आहे. समोर लेफ्टी बॅटर आदिल. स्टंपच्या बाहेरचा बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाय चाललेले नाही आहेत. फुटवर्क तिथून साथ देत नाहीये. आता या ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची प्रशंसा जी आपण केली होती तिथून ते सिद्ध करतायत स्वतःला. संघर्षामध्ये प्रवास पहिल्या षटकामध्ये त्यांचा आपण पाहिला कारण एकंदरीत 14 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत आहेत. मिस टाइम स्ट्रोक झाला डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. कॉटन बॉलची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी केलंय. आदिलची एक अत्यंत महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवली गेली सचिनच्या माध्यमातून. फर्स्ट विकेट ध्रुव 11 सातपाटी टीमला पहिला धक्का गॉन. तीन बॉलवरती पहिल्या चेंडूवरती भावेशला बीट केलं. त्यानंतरचा डॉट बॉल आपण पाहिला आदिलच्या विरोधामध्ये आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट अचीव करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झाला दिवेश पाटील दिवच्या यांना आपण पाहतोय. असं विकेट किपर
आपला जो स्टँडर्ड मागील काही वर्षांमध्ये दाखवला आहे, एक मास्टर माइंड विकेट कीपर. दुसऱ्या बाजूला मास्टरपीस आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर सचिन, एक्सपिरियन्स होल्डर. आणि या ओव्हरमध्ये तो एक्सपिरियन्स इथून दाखवून दिला आहे, प्रशंसा करायला भाग पाडला आहे. इथून बॉडीला ड्रिल करून हा स्ट्रोक खेळला जातोय. बॉल निघून जाईल तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती मिळेल. डिप स्क्वेअर लेगला हा बॉल निघून गेला होता. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 28-28 वरती ही टोटल सध्या आपण पाहतोय. 4 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत सचिन या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये 14 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक विकेट मिळून मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. या बॉलवरती इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. अगोदरच इथून मन बनवलं होतं. डबल माइंडमध्ये गेले होते फलंदाज भावेश आणि बॉल रिलीज करण्या अगोदरच बॅटिंग स्टान्स चेंज केला गेला आणि चांगला बॉल डिलिव्हर केला. कमी वेळेमध्ये चांगला मास्टर माइंड त्या ठिकाणी वापरला गेला. गोलंदाज सचिन यांचा आपण पाहतोय दखल घेण्यासाठी भाग पाडले इथून, कारण जी गोलंदाजी त्यांनी केले अप्रिशिएट करावा लागणार आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे सचिन यांची. आपल्याकडे जो अनुभव आहे तो या ठिकाणी दाखवून देत असताना अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 22च्या रूपामध्ये ही रन येताना आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये जो कमबॅक झालाय, जो पलटवार झालाय, त्याची चर्चा आपण करणार आहोत. पहिल्या 2 षटकांमध्ये 26 वरती टोटल होती. 13ची सरासरी आपण पाहिली होती. 13ची सरासरी पूर्णपणे खाली घसरली गेली. धावसंख्या फलकावरती 29 रन स्कोर कार्ड तिरकल्या गेले. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. फक्त 16 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचा एक विकेट मिळवलाय. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल यांना आपण पाहतोय. साहिलचा पहिलाच बॉल इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल विकेट किपर पकडलाय की सोडलाय, तर यस पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच कंप्लीट केलाय आणि इथून भावेश पाटीलला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. धक्का क्रमांक 2 ध्रुव 11 सातपटी टीमला. साहिल आले आणि साहिलने पहिल्याच बॉलवरती भावेशची विकेट मिळवलंय. 29 वरती दुसरा धक्का ठिकाणी लागलाय. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झालाय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज आपण पाहतोय आदरणीय निखिलजी राऊत यांच्या माध्यमातून. आणि 6 हॅट्रिकसाठी सुद्धा 1500 रुपयांचा कॅश प्राईज. दोन्ही टीमला इथून प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस दाखल झालेत. श्रेयससाठी पहिलाच बॉल इथून स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 30 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. इथून खेळ सावरावा लागणार आहे. स्वतःच्या खांद्यावरती इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एका बाजूला दिवेश आणि श्रेयस दोन्ही फलंदाज नवीन आहेत. खेळपट्टीचा अनुभव इथून घ्यावा लागणार आहे. वेळ भरपूर आहे आणि इथून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आपल्याकडे जो खेळ आहे, नॅचरल गेम जो आपल्याला पाहायला मिळतोय तो इथून दाखवायचा आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. फ्रॉम फुट डाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्येतून आलाय. पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईट बॉल. साईलचा हा बॉल भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. धावसंख्या फलकावरती 31 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी 4थं षटक प्रगतीपथावरती. मागच्या ओव्हरमध्ये कमबॅक जो झालाय जबरदस्त. फुल टॉस बॉल, पण इथून जोखीम घेतलेली नाही आहे दिवेशने. कदाचित रणनीती थोडीशी वेगळी असेल. एकदा या बॉलवरती मिळेल. इकडेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. श्रेयसला आपण पाहतोय स्ट्रायकिनवरती. वय फार कमी आहे, परंतु कमी वेळेमध्ये स्वतःला त्याने सिद्ध केले. त्याच्यामध्ये जे टॅलेंट आहे, जी गुणवत्ता त्याच्यामध्ये ते त्याने दाखवले. बिलीव्ह इन युअर प्रोग्रेस. तुमच्या प्रगतीवरती विश्वास ठेवा. फुलटॉस आणि फुलटॉसला इथून मिड विकेटला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाही आहे. कॅच ड्रॉप.
इथून या बॉलवरती भरपूर काही घडलंय. फुलटॉस बॉल, इथून मोठ्या फटक्याची अपेक्षा टीमला होती, तो मोठा फटका आला नाहीये, पण इथून कॅच सुद्धा ड्रॉप झाले. जीवनदान इथून मिळालंय, तर जीवनदानाचा फायदा इथून घ्यावा लागणार आहे श्रेयसला. तर इथून एक मोठी इनिंग परावर्तित होईल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 33 रन स्कोर करते आपण पाहतोय. 5वा चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती साहिल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा अंदाज या ठिकाणी आला नाहीये. लाईन लेंथला इथून रीड करता आला नाहीये. गुडलेन स्पॉटवरून हा बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. बाउन्स चांगला झाला होता, त्यामुळे इथून व्यवस्थित बॅटवरती घेता आला नाहीये. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामध्ये पूर्णपणे धावांवरती इथून अंकुश लावून ठेवलाय, लगाम लावून ठेवलाय पूर्णपणे मागच्या 2 ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती स्विच हिट, बॉल चालला इथून तडम्यानला. काय फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त षटकार. खुद में हाथीवर तू, लढणे को तयार तू, दिवेश पाटील दर्शवून देत असताना 39 हा फलकावरती लागल्यात. 39 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. मुनाफबाई या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी स्वागत. 39 हा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. मागच्या ओव्हरमध्ये 10 धावा येताना आपण पहिल्या शेवटच्या बॉलवरती चांगला फटका स्विच हिट, आणि तो स्वीट हिट होता. आता इथून श्रेयस आणि दिवेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिवेश खेळतायत 8 वरती, 4 बॉल फेस केल्या. दुसऱ्या बाजूला श्रेयस खेळतायत 2 वरती, बॉलिंग ट्रॅक वरती. 5व्या षटकामध्ये इथून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल झाल्यात. अमित यांना आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये चेंडू सुपूर्द त्यांच्याजवळ केला गेलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु मागील 2 षटकांमध्ये इथून धावा आलेल्या नाही आहेत. एकंदरीत आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 26 होत्या, तर इथून 4 षटकांमध्ये 39 आहेत. पहिलाच बॉल आणि श्रेयसचा हा फटका, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती केलाय वार, चाललाय सीमारेषा पार, येतोय षटकार. चांगला फटका होता, हाफ वाली बॉल, आणि त्याला सरळ पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, आणि लॉंग लेगला हा बॉल डिपॉझिट केला गेलाय. श्रेयसच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 45 रन स्कोर करते लागले गेलेत. 45 हा फलकावरती आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर आता इथून आक्रमक रूपात येतोय. दुसऱ्या बाजूला दिवेश, त्यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय, आणि श्रेयस यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार येतोय. श्रेयू बॅटिंग स्टान्सवरती. पुन्हा एकदा इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा चेस करतायत, पण तो चेंडू थांबणं त्या ठिकाणी मुश्किल आहे, आणि बॉल सर्व क्लिअर करतोय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. श्रेयसच्या बॅटमध्ये आलाय चौकार. ध्रुव 11 सातपडी टीम आता मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. 49 फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा इथून खेळ झालाय, आणि मागील 2 बॉलवरती जे स्ट्रोक आल्यात, श्रेयसच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये, पॅनिक तो झालेला नाहीये, कारण 2 विकेट ज्या पद्धतीने गेले होते त्याचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाही आहे, कारण दोन्ही ओपनर्स चांगल्या लयमध्ये होते, चांगला रिदम त्यांना सापडला होता 2 षटकांमध्ये. परंतु 3ऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांची विकेट गेली. परंतु इथून स्वतःला सावरत असताना परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली, आणि सरळ चालला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झाले. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगोदरच ऑफ्टनच्या बाहेर शफल झाले, आणि त्यानंतर फाईट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. ड्रीम बॉल होता इथून अमितसाठी. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील, या बॉलवरती क्लीन बोल्ट, इथून फर्निचर डिस्ट्रॉइड केला गेलाय. अतिशय महत्वाची विकेट या बॉलवरती जाते. फलंदाज श्रेयस गॉन.
त्याच्यावरती वार जरूर केले होते, परंतु ते वार इथून अंगावरती झेलल्यानंतर जे 2 बॉल हाताळले गेलेत ना, समोरच्या टीमवरती पुन्हा एकदा पलटवार केला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ध्रुव 11 सातपाटी टीमचे बाहुबली आणि सिद्धार्थ किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सिद्धार्थ यांचा जर विचार केला तर स्पेशली क्रिटिकल कंडिशनमध्ये ज्या वेळेला सामने असतात, ध्रुव 11 सातपाटी टीम बॅकफुटला असेल, बॅकफुटवरती असताना जो खेळ दाखवला आहे सिद्धार्थ किनीने, अनेक साऱ्या इनिंग्स ते खेळल्यात आणि पुन्हा एकदा आज ती इनिंग इथून इम्प्लिमेंट करावी लागणार आहे सिद्धार्थ किनी. अर्थातच बाहुबलीला 4 बॉलचा गेला आतापर्यंत झाला. चेंडू क्रमांक 5 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अमित. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचं एलिव्हेशन चांगला नाही आहे, प्रॉपर टायमिंग या बॉलवरती नव्हतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. अर्धशतक इथून पूर्ण झालं ध्रुव 11 सातपाटी टीमचं. 5 बॉलचा केला डिग्री झालाय. शेवटचा बॉल या 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्धशतक सध्या ध्रुव 11 सातपाटी टीमचं. 7 बॉलचा अजून इथून खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये कॅल्क्युलेशन काय असणार आहे, दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर इथून एक प्रॉपर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. या बॉलवरती बॉल बॅटर त्या ठिकाणी दाखवला. बॉल जाईल लॉंगॉनमध्ये, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेला. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 51 रन स्कोरवरती लागल्या गेले. पाच षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 51 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पहिला हाफ जो आहे तो पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉग ओव्हरमध्ये स्पेशली एक मोठी जबाबदारी इथून आयुषच्या खांद्यावरती ठेवली गेली. बॉलिंग ट्रॅकवरती आयुष दाखल झाला. ओव्हर नंबर 6 मध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये स्लॉग हिटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत क्रीजवरती. एका बाजूला दिवेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली अर्थातच सिद्धार्थ यांना आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आयुषचा पहिलाच बॉल इथून फलंदाजाला जो बाउन्स अपेक्षित आहे तो बाउन्स झालेला नाही आहे. डॉट बॉलची समाप्त डिग्री झाली. दिवेश यांचा जर विचार केला तर 9 वरती खेळत आहेत. 5 बॉल फेस केलेत आतापर्यंत त्यांनी. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे स्विच हिटच्या माध्यमातून आणि स्लॉक हिट्सची अपेक्षा या फलंदाजाकडून. तर इथून ते स्लॉक हिट्स येतील का की गोलंदाजांचा बोलबाला पुन्हा एकदा कंटिन्यू राहील या 6व्या षटकामध्ये. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धीम्या गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला चेंडूचा पाठलाग करावा लागणार आहे. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. बॉलिंग अटॅकने इथून मन जिंकल्यात ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये थोडेसे पॅनिक झाले होते, परंतु त्यानंतर सचिन यांनी जो कमबॅक केला. हॅलो चेक. घेत आहेत. प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. आपले मोबाईल ओपन करा आणि फ्लॅश ऑन करायचे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण फ्लॅश ऑन करा, कारण यूट्यूबला तुम्ही दिसतायत अजूनही लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. फक्त फ्लड्स इथून ऑफ झाल्यात. प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण फ्लड्स अर्थातच फ्लॅश आपण ऑन करा. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज 4थी रजनी या स्पर्धेची. 4थ्या रजनीमधून सामना क्रमांक 2 एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय वीरेंद्रनगर. बॅक स्टेजला इथून जे गोडाऊन आहे प्लीज तिथे आपण जायचं नाहीये. अजूनही फ्लॅश ऑन झालेला नाही आहेत. प्लीज फ्लॅश ऑन करा. ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार नाहीये.
स्पोर्ट्स ची संपूर्ण टीम हे दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय कॅप्चर करत असताना आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा थरार आज चौथी रजनी या स्पर्धेची प्रेक्षकांचा भरघोस इथून प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहतोय. सामना थांबला होता मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने जाऊयात. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि 4 बॉल्स अजून इथून खेळ शिल्लक आहे. पहिला हाफ जो आहे तो आपण क्लिअर करणार आहोत, याची नोंद घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आयुष, तिसरा बॉल या ओव्हरमधील बॅकफुटला जाऊन इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल थर्डमॅनला. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. एकदा पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती
54 54 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा अजून इथून खेळ बाकी आहे. ध्रुव विलियम्स आपल्या टीमला जो परफॉर्मन्स अपेक्षित आहे स्ट्रॉंग ओव्हरमध्ये तो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रंट फूट डाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट सॅक्रिफाईस केली गेली. इथून सिद्धार्थ किनीला परतावा लागणार आहे. तंबूच्या असला बाहुबली इथून फायर ॲक्शनमध्ये जाणवलेले नाही आहेत. चला नवीन बॅटर आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल जरा उमेरला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला दिवेश ॲज अ फिनिशर परफेक्ट फिनिशर त्यांची ओळख आहे. आता येणाऱ्या 2 बॉलवरती इथून फिनिशरचा रोल अदा करावा लागणार आहे. 54 आणि तो फिनिशर सध्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रोक स्वीप दाखवलाय आणि बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. दॅट्स अ ब्युटिफुल 6 षटकार. दिवेश पाटीलचा हा पॅटर्न स्ट्रोक स्लॉक स्वीप काय सहजरित्या खेळतो ना जबरदस्त. बॉलला सरळ मिड विकेटला पाठवून दिले आणि धावसंख्या फलकावरती 60 रन्स कुरकडते आपण पाहतोय. शेवटचा बॉल इनिंगचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल चालला गॅप मध्ये चांगला फिनिश या ठिकाणी केले गेले. ज्या फिनिशरची चर्चा आपण करत होतो तो इथून फायर झालाय आणि चांगला फिनिश केले गेले. 64 धावा फलकावरती आपण पाहतोय. 64 रन्स स्कोरकडे लागले गेलेत आणि 65 धावांचं टार्गेट इथून सेट केले गेले. एक पर्टिक्युलर टार्गेट आपण पाहतोय आणि दिवेश पाटील यांनी जे 2 बॉलवरती फिनिश केले गेले प्रशंसादायक केली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक छोटा कॅम्यू होता परंतु अत्यंत गरजेचा हा कॅम्यू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला धावा इथून शेवटच्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. दिवेश पाटील दिवशी यांच्या बॅटमधून भावेश पाटीलने चांगलं योगदान या ठिकाणी दिलं. त्याचबरोबर श्रेयसच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. इथून कॉन्ट्रीब्युशन फार गरजेचं होतं आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. 6 षटकांमध्ये इथून 65 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. लवकरच आपल्या भेटीला एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. फायर क्रिकेट क्लब पास्तल आयोजित फायर पास्तल चषक 2025 26 एप्रिल ते 4 मे 2025 हा या स्पर्धेचा कालावधी आणि प्रथम पारितोषिक 55,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक एकंदरीत 7,000 आपण पाहतोय. 5वे 6वे 7वे आणि 8वे पारितोषिक 5,000 आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर निरंजन गरत, दिनेश गरत, रोहन पाटील, केतन गरत यांना संपर्क साधू शकता. थँक्यू सो मच. 6 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे आणि या 6 षटकांच्या समाप्तीनंतर ध्रुव विलियम्स सातपाटी टीम मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 64 धावा इथून उभारल्या गेल्यात आणि 65 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 65 टू विन असेल. तर ध्रुव इलेव्हन सातपाटी टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवचेत. वीरेंद्रनगर 65 धावांचा चेस या ठिकाणी असणार आहे 6 षटकांमध्ये. या बॅटलमध्ये मजा येणार आहे आणि या पुढच्या 6 षटकांसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं या समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर सपोर्ट ज्यांनी केला आहे आणि खूप काही त्याच्याकडून शिकण्यासारखं मिळालं आहे. अर्थातच उत्कर्षजी पाटील सर, एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ धनसर. ओ टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंगसाठी. अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी रिझवलं. सध्या जाऊया दुसऱ्या डावाकडे. मुख्य व्यासपीठावरती कैलास म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय ज्यांनी निश्चित स्वरूपात पहिल्या डावाचा खेळ पाहिला जिथे सातपाटी संघानं 65 धावा उभ्या केल्या. आता त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून दाखल उत्तर देत असताना आपण पाहू शकाल वीरेंद्रनगर हा संघ आपल्याला बघायला मिळेल कुठल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी गेम प्लॅनिंग आणि माइंडसेटने येतील
आणि त्यानंतर या धावसंख्यांचा जे पाठलाग आहे 65 धाव्यांचं. मुख्य खेळपट्टीवरती आपण प्लीज चर्चा करू नका. या साईडमध्ये ध्रुव 11 सातपाडी ऑल राईट. आज अतिशय सुंदर पद्धतीनं सेम ड्रेस कोडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मेहुल पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली टी शर्ट ध्रुव 11 सातपाडी आणि मागे वामिका स्टार हे आपल्याला बघायला मिळतं. चला फलंदाज पाठवायचे आहेत. एका बाजूला वीरेंद्रनगर आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच मैदानाच्या आत ध्रुव 11 सातपाडी. सध्या ग्रामीणमध्ये या संघाचा दबदबा संपूर्ण पालघर आणि पालघरच्या बाहेर देखील राहिलाय आणि तोच संघ आता सध्या आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्यांनी 65 फलकावरती उभ्या केल्या. आल्या तमाम लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षक वर्गांचं आम्ही करतोय स्वागत. आज सलग चौथ्या रजनीमध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलं. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू राहिलेत. या प्रेक्षकांनी खूप सुंदर प्रेम दिलं या स्पर्धेला. मग ते ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून असो अथवा इथे प्रेझेंटेशनमध्ये स्वतः प्रेझेंट झाले आणि खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी या स्पर्धेला प्रेम दिलंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय आणि अजयच्या साथीने जीत आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात अवधूत कामत संघाचे कर्णधार आणि कूल माइंडेड जो सातत्याने मी त्यांचा उल्लेख करत होतो. तुम्ही क्रिकेटच्या परिपटलावरती त्यांना आज पाहता परंतु सुरुवातीचा काळ क्रिकेटमध्ये नव्हता. फुटबॉलचे गोलकीपर देखील राहिलेले आहेत ते आणि तदनंतर या क्रिकेटच्या खेळामध्ये आले आणि आज संपूर्ण सातपाडीला अभिमान आणि हेवा वाटेल असे गोलंदाज राहिलेत. इकॉनॉमिकल गोलंदाज संघाचे म्हणून अवधूत कामत यांना आपण पाहतात सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. कमी वयामध्ये भरपूर प्रगती याही गोलंदाजाने केली. मॅच इज ऑन, मॅच इज स्टार्ट. पंच दर्शवतात आम्हाला की सामन्याला होते सुरुवात. 65 धावांचं चेज वीरेंद्रनगर की मग ध्रुव 11 सातपाडी हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज येतील. अर्थात आपण पाहतायत अवधूत कामत आणि अवधूत कामतचा फेस करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जीत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जीतच्या साथीनं अजय हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला इथून सुरुवात होते. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतात की आता कुठल्या गोष्टी रंगल्या जातील. पहिला बॉल घेऊन गोलंदाज अवधूत तयार. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉलला ऑन साईडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एका हाताने बॉलला उमेर यांना आपण पाहतात ज्यांनी खूप चांगले क्षेत्ररक्षक म्हणून या संघामध्ये त्यांची वर्णी लागली जाते आणि पार्ट टाइम शेवटच्या क्षणाला घातक फलंदाजी म्हणून त्यांची ओळख आणि ध्रुव 11 मध्ये जागा मिळणं सहज आणि सोपं नाही. उमेर आणि आदिल हे दोन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात जे जबरदस्त सध्या चर्चेत राहिले ध्रुव 11 साठी. भावेशनं सुरुवात चांगली करून दिली. तदनंतर दिवेशनं फिनिशिंग टच चांगले दिले. त्याच्या जोरावर 65 धावा उभ्या केल्या. धावफलकावरती सध्या एक बॉलचा खेळ झालाय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे जबरदस्त आणि देखणं आयोजन सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे त्या बॉलला स्क्रोल केलं पंचांनी. पहिल्या बॉलचा खेळ करत असताना अवधूतचे चेंडू तुम्ही सहज नाही रीड करू शकत. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. यष्टांच्या मागून दिवेशनं डाव उधळायचा होता त्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज सेफ झोनमध्ये देखील पोहोचले. दोन बॉलचा खेळ झाला. दोन बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच आतापर्यंत 1. यावेळेला आपण पाहतात फटका फसलाय आणि फटका फसल्यानंतर तिथे आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक अमृत आणि अमृत यांनी कुठलीही चुकी न करता आता फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जीत थोडेसे स्ट्रगल करत होते. मागचा बॉल त्यांना अनप्लेएबल राहिला आणि तदनंतरच्या या बॉलवरती ज्या वेळेला बॅटचा ब्लेड ओपन केला त्यावेळेला ते आता बाद होतात. गॉन. वेलकम बॅक. 33 बॉल आणि 64 ची आता गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहतात जीत बाद झाल्यानंतर दाखल झालेत नवीन फलंदाज कुणाल यांना आपण पाहतात. कुणाल आणि अजयची जोडी. एका बाजूला ध्रुव 11 सप्पाडी. गोलंदाजीने मी म्हणेन की वीरेंद्रनगर या संघाने गोलंदाजी चांगली केली परंतु आता सातपाडी संघासमोर ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करता त्यावेळेला तुम्हाला अवधूतची फिरकी तदनंतर आपण पाहतात श्रेयसची
अगदी चकवी गोलंदाजी आदिलचा तो मात्र एक चांगला कटर. तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर गोलंदाज चांगले आहेत या संघाकडे. त्या अनुषंगानं तुम्हाला आता इथून फलंदाजी सावधानकीनं पुढे न्यावी लागेल. बघा यावेळेला आपण बॉल तपासून पाहिला तर बॉल पडल्यानंतर भरपूर बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलला मात्र ऑफ ड्राईव्ह मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये पोहोचतील शॉटला. तिथून श्रेयस पुढे आले अगदी वेगानं. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच दोन धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. 5 बॉलचा खेळ झालाय आणि या 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना अवधूतनं 1 विकेट जरूर मिळवली. कालच्या दिवसात सातपाटी 11 जिथे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळाले होते. सुमित आणि त्यांच्या साथीने विरू बाबरे हे 2 खेळाडू सातपाटी 11 या संघामधून आपण पाहिलेत. सध्या ध्रुव 11 हाही संघ चर्चेतला आहे. आदिल बॉलला फील्ड करतील. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने डायरेक्ट हिट तर जरूर लागला. पुन्हा एकदा श्रेयसला त्या बॉलला बॅकअप द्यावा लागतो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बघा निश्चित स्वरूपात काय झालं. बॉलला खेळले आणि तदनंतर शॉट फाईन लेग मध्ये आदिल होते. आदिलने त्या बॉलवरती सरळ स्टंप्सवरती हिट केलं परंतु फलंदाज क्रीजमध्ये केव्हाच पोहोचले होते. षटकाचा खेळ संपलाय तो म्हणजेच आतापर्यंत 1 आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवरती येत असताना धावांची गती फलकावरती अगदी मंद गतीनं 3 धाव्यांवरती 1 धक्का. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया डीजे कौशिक यांना. यांचं देखील संगीत कक्षामध्ये स्वागत आहे. ब्रँड ऑफ मासवन आणि या मॅचचा आनंद घेण्याकरिता या स्पर्धेमध्ये इथे पोहोचलेत. आज असे अनेक प्रेक्षक आहेत जे संपूर्ण पालघर बोईसर पासून इथे आलेत. या आगरीपाड्याच्या मैदानामध्ये मिश्रा मैदान आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती अमृत नावामध्ये गोडवा आहे. ती गोड गोलंदाजी पहिल्या षटकात जी अवधूतने केली ती गोलंदाजी तुम्हाला इथे या मॅचमध्ये कंटिन्यू करावी लागेल. अमृत आलेत दूरवाल्या एंड राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल अगदी खोलातला समोरच्या दिशेने कैलास क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर मंडळी आणि त्यानंतर आपण पाहतात अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजेच कैलास म्हात्रे भाऊ यांचं देखील इथे आगमन झाले आणि या मॅचचा ते आनंद घेतात. आगरीपाडा म्हटलं की त्यांचं नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं. कार्यसम्राट ही टॅगलाईन त्यांच्या मागे लागली जाते आणि आधारस्तंभ म्हणून ही भूमिका अनेक वेळा ज्यांनी आगरीपाड्यासाठी केलेली आहे आणि आता देखील ते कार्यरत आहेत. सध्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना पाहताय. रनआउटची संधी आणि यावेळेला तुम्ही सेकंड डावामध्ये पलटले होते त्यावेळेला तुम्हाला बॅट स्लाइड नाही करता आली आणि त्यावेळेला आपण पाहू शकाल आता इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना गॉन. दाखल होत्यात. दुसरं षटक अमृत यांनी 2 चान्स घेतले. तिसऱ्या चान्स मध्ये ज्या वेळेला बॉल यष्ट्यांवरती लागला त्यावेळेला अक्षय नाईक पंचांच्या भूमिकेत थोडेसे त्यांच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल राहिली की अमृत किती गाई होत आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 वरती 2 धक्के वीरेंद्रनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हणेन आता तुम्हाला इथून भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिप खूप महत्वाची भूमिका आहे. तुमचे सुरुवातीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाही चांगलं काम करू शकले परंतु तुम्हाला या वेळेला मैदानाच्या आतमध्ये इथून मॅचला पुढे न्यायचं आहे. 28 बॉल आहेत. 28 बॉलमध्ये 61 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. दुसऱ्या षटकातला बॉल क्रमांक 3 गोलंदाज अमृत तयार. वेगासहित अचूक टप्पा पंचांनी त्या बॉलला वाईट घोषित केलं. लाईन देखील थोडीशी बाहेरची राहिली आणि अक्षय नाईक पंचांनी पाहिलं आणि त्या बॉलला वाईट घोषित केले. अगदी समांतर रेषेमध्ये ते दोन्ही हात आले. धावसंख्या फलकावरती 5. 2 बॉलचा खेळ झालाय ज्यामध्ये रनआउटचे 1 विकेट. 28 बॉलमध्ये 60 एक असं टार्गेट आहे. होऊ शकतं वीरेंद्रनगर संघाला करावं लागेल. फटका बऱ्याच काळ हवेत. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत संघाचे कर्णधार आणि त्यांच्या हाताची उंजळ
इथे अगदी योग्य रीतीने बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले आणि अतिशय उत्तम पद्धतीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद, तिसरा धक्का, दे धक्का, गॉन. सचिन नवीन फलंदाज दाखल झालेत. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण जन्म घेणारे अगदी खऱ्या अर्थानं पुण्यवान आहोत, जिथे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आपण नागरिक आहोत. या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळणं ही कित्येक जणांचं स्वप्न असतं. योगपुरुषांनी आणि संतांनी नटलेली अशी ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीचे आपण निश्चित स्वरूपात नागरिक आहोत. आणि जय जय महाराष्ट्र माझा एक गीत लावल्यानंतर अगदी अंगावरती काटा येत असतो. चांगला बॉल, वेगासहित अचूक टप्पा आणि या बॉलवरती जर आपण तपासून पाहिले तर फलंदाजांसाठी थोडासा सरप्राईज झाला. शरीरापासून दूर आणि त्यामध्ये बाउन्स या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. जिथे डॉट बॉल आलाय, धावांची गती तपासून पाहिली, फलकावरती 5, 3 धक्के आतापर्यंत. रिक्वायर्ड रन रेट आता 13.85, जवळपास 14च्या घरात. म्हणजेच तुम्हाला इथून मोठे फटके खेळणं तर लाजमी आहे. 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला पॉवर प्लेचा असतो त्यावेळेला जर तुम्ही व्हाईट बॉल इथे पुन्हा एकदा आला, त्यावेळेला जर तुम्ही आक्रमण नाही दाखवलं तर मग ओपन फील्ड ज्या वेळेला होते त्यावेळेला थोडंसं ते कठीण राहतं. व्हाईट बॉलनं स्कोर काढला, धावसंख्या 6. इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढील होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि या सामन्यातला विजयी संघ आणि त्यातला जिंकेल तो उद्या अंतिम दिवसामध्ये सुपर 8चा आपल्याला संघ बघायला मिळेल. 7वा रनवेवरती थोडीशी चुकी झाली आणि तद्वेळेत योग्य वेळेत त्यांनी सावरलं स्वतःला. अमृत गोलंदाजी ट्रॅकवरती जो मी उल्लेख केला होता, नावामध्ये तुमच्या नावाचा अर्थ अमृत म्हणजेच निश्चित स्वरूपात अमर अमृत असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेनं बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बॉल त्यांना बीट करत निघून चाललाय. क्षेत्ररक्षक दर्शवतील की यस, तो चेंडू सीमारेषा बाहेर जात असताना 1 बाउन्स घेऊन चाललाय. 4. अतिशय सुंदर पद्धतीने 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये आता 55 धावा. क्रिकेट समवेत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हेही भरपूर आता चर्चेत राहिले आणि डीजे कौशिक बैलगाड्याचं इथे सॉन्ग ऐकवत आहेत. पुन्हा एकदा बॉलला खेळायचं होतं पूलमध्ये, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. त्या अनुषंगाने इथे आपण पाहता 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 5ची सरासरी राखत धावसंख्या आतापर्यंत फक्त ही 10 वरती आहे. 24 बॉलमध्ये 55. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा जाऊया आणि देऊया संधी डीजे कौशिक यांना. धावफलकावरती वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलं तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी, तिसरं षटक अवधूत कामत. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी बॉलला समोरून फिरवलं. जिथे फलंदाज प्रशांत होते त्यांनी बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉल मधलं ते अंतर थोडंसं लांबच राहिलं. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय चेंडू अगदी खूप चांगल्या पद्धतीनं ऑफ स्टंपला ज्यांनी पिचिंग ठेवली आणि तदनंतर बॉलनं बाहेरच्या बाजूने वळण घेतलं, ही गुणवत्ता आहे अवधूतची. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दुसरा बॉल या षटकातला कुणाल म्हात्रे यांना पण पाहतायत. चेंडू बऱ्याच काळ हवेत.
क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन लेग मध्ये, नाही चुकी करणार फलंदाज होतील बाद, गॉन. वीरेंद्रनगर या संघाची सध्या स्थिती जी आपण तपासून पाहिली तर थोडी अडचणीत आले. 10 वरती 4 धक्के. एका बाजूला वीरेंद्रनगर आणि त्यांच्या विपक्षात ध्रुव 11 सातपाडी. ज्या वेळेला 65 धावा झाल्या त्यावेळेला ध्रुव 11ने सांगितलं की यस सॅटिस्फाय. जिथून आपण लढण्यासाठी आपल्याकडे जी गोलंदाजी आहे ना त्या गोलंदाजीसाठी अगदी पूरक अशा धावा आपण उभ्या केल्यात. आता 22 बॉल मध्ये 55 आत्ता देखील या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतात, परंतु आत्मविश्वास या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल, विश्वास ठेवावा लागेल. हा बॉल पंचांनी पाहिला आणि शेवटला दर्शवलं की तो बॉल वाईड आहे. अवधूतच्या स्वाभाविक गोलंदाजीमध्ये तुम्हाला या गोष्टी कमी बघायला मिळतात, परंतु सध्या जर तपासून पाहिलं तर एक्स्ट्रा मध्ये बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलनं रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. ओमसाई स्पोर्ट्सची एंटायर टीम खूपच बाहेरचा बॉल, अगदी दिवेश यांना शफल व्हावं लागलं आणि तदनंतर मागे तो बॉल मिळाला. आज अतिशय सुंदर टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळते. ध्रुव 11 सातपाडी या संघाची वामिका स्टार अर्थात मेहुल पाटील यांनी ती पुरस्कृत केले आजच्या या स्पर्धेसाठी आणि खूप चांगल्या पद्धतीनं जी टी शर्ट आपल्याला बघायला येते मा भवानी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जी डिझाईन केली आणि आज ध्रुव 11 सातपाडी सेम ड्रेस कोडमध्ये 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 53 धाव्यांची गरज आहे. षटक क्रमांक 3 धावफलकांना जी मंदी लागलाय ना तिथून तुम्हाला वेग उचलावा लागेल. सध्या धावफलक थांबलंय, शांत झालंय. पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल यष्ट्यांच्या मागे. MS धोनीचे हार्ट फॅन अर्थात आपण पाहतात दिवेश पाटील आणि यष्टिरक्षण देखील चांगलं आहे. रोज प्रॅक्टिसच्या सत्रामध्ये अवधूतला अगदी क्लोज यष्टिरक्षण करणं तेवढंसं सोपं नसतं, परंतु दिवेश पाटील यांनी आता अवधूतचे टप्पे आणि अवधूतच्या गोलंदाजीची क्वालिटी त्यांना आता चांगली जवळून माहिती पडलंय. पुन्हा एकदा थोडेसे फंबल झालेत, परंतु इथे नाही काही रन मिळणार. त्या अनुषंगाने डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल आता सातपाडी संघाला मॅचमध्ये पुढे घेऊन जाईल आणि प्रत्येक डॉट बॉल वीरेंद्रनगर या संघाला बॅकफुटला घेऊन येईल. फलंदाज सचिन आहेत आणि एका बाजूला अमित आहेत. दोघांमधील एका खेळाडूला आता ड्रायव्हिंग सीटवरती येणं लाजमी आहे. अदरवाईज तुम्हाला जे तुमचं डेस्टिनेशन आहे, तुमचं शेवटचं स्थानक 65 धाव्यांचं आहे, त्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मग उशीर होईल की काय. ज्या अनुषंगाने आता तुम्हाला गाडी वेगाने हाताळायची आहे. पुढचा बॉल दिवस स्विच केलाय बॉलला. भावेश पाटील आहेत, नाही चुकी करणार. विकेटचं पतन. 12 वरती अर्धा संघ गारद. वीरेंद्रनगर यस डीजे. ते जर आपण तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता मोठ्या धाब्यांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा श्रेयस आले. श्रेयस येता क्षणी पहिल्या बॉलवरती दुसऱ्या अटेम्प्टला विकेटचं पतन. फलंदाज बाद. 6 धक्के. कोणीही मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. आपण पाहतात 6 गडी बाद अशी स्थिती. आता रिक्वायर्ड रन रेट अगदी वेगाने 18 वरती जाऊन पोहोचलाय.
वीरेंद्रनगर या संघाचं जर आपण तपासून पाहिलं तर एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेळ घ्यायला तयार नाही. तुम्ही ज्या वेळेला खेळपट्टीवरती जास्तीत जास्त वेळ द्याल त्याही वेळेला तुम्हाला धावा येण्याची शक्यता असते, परंतु तुम्ही खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. धावांची गती तपासून पाहिली तर सध्या आपण पाहतात जाऊन पोहोचतोय. इथे जर आपण तपासून पाहिले तर डॉट बॉल येतोय. श्रेयस यांचं षटक आपल्याला बघायला मिळतं. फिरकीचा जादूगर मी म्हटल्याप्रमाणे, आणि त्यांची गोलंदाजी जी आहे ती बघा यावेळेला स्टेप आउट झालेत. क्षेत्ररक्षक तिथे देखील निवडलंय त्यांनी आणि इझिली डन. मयूर नाही चुकी करणार. मयूरसाठी एक संघामध्ये जागा यासाठी क्रिएट केली जाते की पिंच हिटर आणि सीमेलगत असणारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मयूर यांची ओळख आपण पाहिलंय. सध्या या मॅचमध्ये 7 धक्के लागलेत वीरेंद्रनगर या संघाला. आता खालच्या फळीतले फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे क्रमांक 10 पर्यंत फलंदाज असतात. वीरेंद्रनगर आता कुठपर्यंत बॅटिंग करणार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मनोहर दाखल झाले डाऊन ॲट 9 साठी. मनवर हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. क्रमांक 9 साठी दाखल होतात. चौथं षटक आणि या चौथ्या षटकात 13 वरती 7. एक हाती सामना थोडासा आता प्रस्थापित इथे होत असताना बघायला मिळतोय. बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग सातपाडीने केली. याही वेळेला बॉलला फिरवलं, खूप फिरवलं. दिवेशने सांगितलं की हा बॉल व्यवस्थित नाही, पुन्हा एकदा तो बॉल टाकावा लागेल. अक्षय नाईक हेही दर्शवतात. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. पुढचा बॉल, हा बॉल चांगला हाताळला. बॉल अगदी अंगावरती जाऊन आदळतोय. शॉर्ट थर्डमॅनला भावेश पाटील कीड काही सुरुवात केली होती त्यांनी आणि सुरुवातीच सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग सीटवरती आला. मध्याच्या काळात भावेश पाटील बाद झाल्यानंतर धावफलक थोडंसं रुसलं, शांत झालं. शेवटच्या क्षणाला दाखल झाले दिवेश आणि दिवेशनं मात्र शंखनाद फुंकला. रिव्हर्स स्विच आणि रिव्हर्स स्विच होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे खऱ्या अर्थानं सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती जाऊन पोचते ती म्हणजेच 15 वरती. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 50. मॅचमध्ये आता येस ऑल राईट. एक बॉल वाईड नंतर आता शेवटचा बॉल डॉट देखील आला. त्या अनुषंगाने इथे षटक संपते. गोलंदाजी ट्रॅकवरती आदिल, संघाचे बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आदिल यांचं नाव घेतलं जातं. पंचांनी या बॉलला वाईट घोषित केले. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 17 या धावफलकावरती. शेवट इथे गोड झालाय. मी म्हणीन शेवटला का होईना, परंतु फटका अतिशय सुंदर पद्धतीने केला मनवर यांनी. अतिशय सुंदर स्टँड अँड डिलिव्हर्ड. रिप्लेच्या माध्यमातून तो आपण पाहू शकाल. सध्या खूप चांगलं स्विच केलं बॅटला आणि तदनंतर षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज आदिल आले लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्सनं आणि थोडासा बाहेरचाच बॉल राहिला. थर्डमॅन आतमध्ये होता, त्याचा पुरेपूर वापर केला. यावेळेला शॉर्ट बॉल षटकारानंतर पुन्हा एकदा देखना 6 फाईन लेगला क्लिअर करणारा कौशिक यांच्या स्वागतासाठी 6. पाहतात फलंदाज शेवटच्या क्षणाला आता आदिलवरती आक्रमण करतायत. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात हा बॉल चांगला आहे. दिवेश सांगतात की मागचे 2 बॉल तुला हेच हाताळायचे होते आणि सध्या जर आपण तपासून पाहिलं तर आता डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या आता 9 बॉलमध्ये 37 धाव्यांची गरज. वीरेंद्रनगर जर सुरुवातीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात करून दिली असती तर मग आयुष आणि मनवर या 2 फलंदाजांनी फिनिशिंग टच दिले असते. सध्या प्रयत्न चालू आहे त्यांचा. याही वेळेला या षटकातला आलाय 3रा. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा, गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला, चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
शंखनाद फुंकायला सुरुवात केली. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 31. जर फलंदाज आयुष हे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर या 8 बॉल 31 त्यांच्यासाठी खूप मोठ्या नसतील. ज्या अनुषंगाने सध्या त्यांची बाट आता बोलते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. यस, मॅच बॉल पुन्हा एकदा येतोय. 8 बॉल 8 मध्ये 31 ची गरज. 34 वरती 7 धक्के, जो मी उल्लेख केला ना की सुरुवातीच्या फलंदाजांनी एक सुरुवात दिली असती जिथे 12 बॉल मध्ये किमान 20 रन, जर 12 ते 18 बॉल मध्ये 20-25 धावा आल्या असत्या तर मग या स्लॉग षटकामध्ये सध्या आयुष ड्रायव्हिंग सीट वरती आलेत आणि त्यांनी संघाला इथे उचलून घेतले म्हणायला हरकत नाही. 8 बॉल 8 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. फलंदाजी ट्रॅकवरती फलंदाज मनवर आणि आयुष, तर गोलंदाजी ट्रॅकवरती आदिल. यावेळेला आपण पाहतायत पंचांनी या बॉलला वाईट घोषित केले. जे 3 षटकार आले त्याचं थोडंसं प्रेशर आहे. आदिल आपल्याला पाहायला मिळतात. अनेक चांगल्या मॅचेस खेळलेले आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघानं ज्या वेळेला हल्ला केला त्यावेळेला तो हल्ला थोडासा माइंडमध्ये तुमच्या वेगळं विचार विनिमय करावे लागतात आणि त्या अनुषंगाने हा थोडासा भरकटलेला बॉल, वाईट बॉल बघायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार आदिल. चांगला चेंडू, लाईन मध्ये बदलाव केले, थोडासा पुढे घेतला बॉलला आणि तदनंतर वळण दिलं. ज्या पद्धतीने आपण पाहतात पहिलं षटक अवधूतनं चांगली सुरुवात केली. श्रेयस आले, श्रेयसने देखील चांगला बॉल हाताळला. तदनंतर अमृत आले, अमृतनं देखील चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल. याही वेळेला जबरदस्त टप्पा, अचूक टप्पा आणि बेधक मारा. योग्य रुळावर आता गाडी आली म्हणायला हरकत नाही आदिल यांची. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण तपासून पाहिलं की हा वाला बॉल चांगला होता. उमेर देखील दर्शवतात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 30चा मॅच आहे. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया आवाज डीजे कौशिक यांचा. आणलाय अमृत, एक चांगले गोलंदाज, वेगासहित अचूक टप्पा. मागच्या षटकात देखील आपल्याला बघायला मिळालं. आदिलचं एक षटक 20 धाव्यांचं झालं. धावफलक अगदी शांत झालं होतं, रुसलं होतं. त्यावेळेला आयुष आणि मनवर या दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलं आदिलवरती. एक जे षटक हवं होतं मोठ्या ओव्हरचं, मोठ्या धावांचं, ते धावा तिथे जमा झाल्या. आता 6 मध्ये 30. चांगला बॉल यष्टांच्या मागे उमेर यांना आपण पाहतायत. खूप चांगला बॉल हाताळला, तदनंतर बॉलला कॅरी केलं. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 30ची गरज. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता ऑप्शन म्हणून काहीच नाही, षटकार, फक्त षटकार. 5 बॉल 30 नाही मोजता येणार. 5 बॉल मध्ये 5 षटकार. चला ध्रुव 11 सतपाटी वेळ न घेता आपण वेळ कमी खर्च करा. यानंतरचा मॅच एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि मुरबेच्या अगेन्स्ट आपल्याला संघ बघायला मिळेल, तो म्हणजे या सामन्यातला विजयी संघ. इथे बाउन्सर होता, बाउन्सर बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत अवधूत. दोन्ही संघ पुढे सामन्यामध्ये जर आता तपासून पाहिलं तर सातपाळे संघ मॅच मध्ये आलाय जिथे 4 बॉल 29. म्हणजे पुढचा मॅच प्रेक्षकांना बघायला देखील एक वेगळी रंगत बघायला मिळेल. मुरबे आणि सातपाटी ज्या ज्या वेळेला एकमेकांसमोर येत आहेत त्या वेळेला शेवटच्या बॉलपर्यंत सामने गेलेले आहेत आणि त्या दोघांचं देखील तेवढं कौशल्य असतं. सातत्याने क्रिकेटमध्ये खूप चांगली खेळी दोन्ही संघ दाखवत असतात. गोलंदाज तयार अमृत. पुढचा बॉल. शफल झाले होते, ऑफस्टिकला आले होते परंतु अमृतनं देखील त्या फलंदाजाला फॉलो केलं. आता या मॅच मध्ये संपूर्णपणे वर्चस्व गाजवतात ध्रुव 11 सप्पाडी. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय त्यांनी सध्या. सन्माननीय रिफाक मेमन साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. कैलास म्हात्रे साहेब अगदी बऱ्याच वेळ या मॅचचा आनंद घेतात. सातपाडीच्या ज्या वेळेला इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेला साहेबांचं आगमन झालं आणि क्रिकेट दर्दी आहेत ते. रिव्हर्स स्विच करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, भन्नाट वेग आणि भन्नाट वेगासहित खोलवर टप्पाचा बॉल. ज्या अनुषंगाने आता डॉट बॉल येतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. 36 वरती धावफलक अगदी स्थिरावलं गेलं. आता येणारे 2 बॉल आणि तदनंतर विजयाचा झेंडा. तर मी म्हणेन की आता विजयाचा सुगंध दरवळतोय आणि विजयाच्या पाऊल खुणा आता फक्त 2 बॉल दूर आहेत. मी विनंती करतोय मुरबे संघ की आपण आपला कर्णधार रेडी ठेवायचा आहे. हा व्हाईट बॉल. पंच अक्षय नाईक वळतात आमच्याकडे, दर्शवतात की तो व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल. जाऊन पोहोचते ते म्हणजे 37 37 धावा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 28.
आजची सलग चौथी रजनी आणि उद्याची अंतिम रजनी. उद्याच्या दिवसात तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ऑल इंडिया आयकॉन हे 2-2 खेळाडू प्रत्येक संघाला आणण्याची संधी आहे. त्यामध्ये कुठले खेळाडू या मैदानामध्ये उतरतील. मिश्रा मैदान आगरीपाडाचं. चांगला बॉल गेल्यानंतर बॅटची इथे मुवमेंट झाली. वेग जास्त आहे अमृतकडे आणि त्या अनुषंगाने इथे डॉट बॉल. सध्या एक बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. खूप सुंदर पद्धतीनं गोलंदाजी केली ध्रुव 11 सातपाडीनं. आदिलचं एक षटक वगळता मी म्हणेन क्वालिटी दाखवली. मग त्यामध्ये श्रेयस असतील, अमृत असतील, अवधूत कामत असतील. आदिलनं देखील या मॅचमध्ये थोड्याशा धावा घेतल्या असतील परंतु चांगले गोलंदाज तेही आहेत. पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन आणि शेवटच्या क्षणाला देखील अमृतनं विकेट आपल्या नावे मिळवली आणि ध्रुव 11 सातपाडी आज इथे विजयी प्राप्त करते या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. ज्यानं 2 षटका हाताळले, 4 गडी बाद केले आणि धावसंख्या खर्च केल्या त्या म्हणजेच 5. ते अवधूत कामत ठरतात मॅन ऑफ द मॅच या मॅचचे. बॅटिंगनं भावेशने देखील 21 धावा केल्या होत्या परंतु अवधूत कामत मॅन ऑफ द मॅच ठरतात आणि मॅन ऑफ द मॅच अवधूत कामत यांना जो पुरस्कार वितरित करतील या स्पर्धेचे निश्चित स्वरूपात मुख्य व्यासपीठावरती आमचे सन्माननीय कैलास म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण अवधूतला मॅन ऑफ द मॅच इथे देणार आहोत. आणि टॉससाठी देखील आपण रेडी राहायचं. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळेल तो म्हणजेच ध्रुव 11 सातपाडी. अवधूत प्लीज आपण वेळ न घेता यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आपण मॅन ऑफ द मॅच कडे देखील जाणार आहोत जिथे कैलास म्हात्रे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते 2 षटक. या कैलास म्हात्रे साहेब आणि रिफाक मेमन आपण दोन्ही सन्माननीय व्यक्ती आहेत. तुम्हाला विनंती करतो की आपण दोघांनी देखील या म्हात्रे साहेब आपण देखील या. रिफाक मेमन साहेब टॉस करतील आणि तुम्ही मॅन ऑफ द मॅच देतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पुढील मॅचचा टॉस देखील मुख्य व्यासपीठावरतीच होईल. मुरबे संघ आपण यायचं इथे टॉससाठी. अवधूत कामत आणि या आगरीपाडाचे आधारस्तंभ अर्थात कैलास म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अवधूत एकंदरीत मॅन ऑफ द मॅच झालेत. अनेक सामन्यांमध्ये तुम्ही अनेक वेळा मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. आज झुंजार आगरीपाडाचं आयोजन आणि त्यामध्ये पहिल्याच मॅचमध्ये 2 षटकं 5 धावा 4 विकेट. याआधी असा स्पेल किती वेळा हाताळलाय? असं काही लक्षात नाही. मात्र चांगली खेळपट्टी आहे. थोडीशी लॉंग आहे मात्र गोलंदाजाला फिरकी गोलंदाजाला चांगली मदत आहे या ठिकाणी. जर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर 60 धावासुद्धा या विकेटवर खूप चांगल्या आव्हानात्मक धावा आहेत. यस मी विनंती करतो मुरबे संघ आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. रिफाक मेमन साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी. शेजारी. आता इथून दोन्ही संघांमधला झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. रिफाक मेमन साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा कॉल आणि झुंजार क्रिकेट क्लब. रिफाक मेमन सरांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. इथे ध्रुव 11 सातपाडी या संघानं मॅचचा टॉस इथे जिंकलाय. आगरीपाडा हा कॉल होता. झुंजार क्रिकेट क्लब आपल्याला बघायला मिळालं. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ 65 धावा बॅटिंगने केल्या. गोलंदाजीनं समोरच्या संघाला गार केलं.